अभ्यासक्रमातली ही कविता 1990 नंतर जगभर गाजलेला एक शब्द जागतिकीकरण. 1990 नंतर भारतामध्ये परदेशी कंपन्यांना प्रवेश देण्यात आला. एकोणीसशे 60 नंतरची मराठी कविता, मराठी साहित्य आपण म्हणतो, नवोदोत्तरी साहित्य असंही म्हणतो. तर 1990 नंतर जागतिकीकरण आलेलं आहे आणि ते भारतात त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यालाच आपल्याकडे शॉर्टमध्ये खाऊजा संस्कृती असं म्हणतात. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. तर खाऊजा संस्कृती जपणारे आता या 30 वर्षात बराच बदल झालेला आहे. तर जागतिकीकरणानंतर मराठी साहित्यावरही जो परिणाम झाला, सुरुवातीला दलित कविता, ग्रामीण कविता, तर दलित कवितेतलंच पुढचं पाऊल अरुण काळेंच्या रूपात जागतिकीकरणानंतरची कविता म्हणून अभ्यासक्रमात आहे. अरुण काळे यांचं पूर्ण नाव अरुण गोविंद काळे, हे नाशिक येथील कवी. यांचा जन्म 1952 झालेला आहे. तर 20 फेब्रुवारी इसवी सन 2008 यांचा मृत्यू झालेला आहे. यांचे सायरनचे शहर, रॉक गार्डन आणि नंतर आलेले लोक हे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. या कवितेतून जागतिकीकरणाचे गोंडस नाव धारण करून नव्या भांडवलदारांचे अर्थकारणासाठी चाललेले युद्ध कसे सुरू आहे, त्यामध्ये सामान्य माणसांना परत एकदा कसे देशोधडीला लावायचे आहे याचे वास्तव चित्रण या अर्थयुद्ध कवितेतून दिसतं, जाणवतं. हे युद्ध सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले आहे. जागतिकीकरणाचं स्वागत भारतातील शासकीय यंत्रणांनी, सरकारांनी केलं. त्याचे परिणाम वाईट किंवा चांगले जे काय असतील ते आज आपल्याला माहीत आहेत. तर एक प्रकारचं सपाटीकरण या जागतिकीकरणामध्ये होतं आणि आपली जी मूळ संस्कृती आहे ती लयाला जायला लागते आणि याला विरोध करायला हवा, ही भूमिका जे वेगवेगळे साहित्य घेतात त्यामध्ये अरुण काळे हे एक आहेत. भालचंद्र नेमाडे यांनी जागतिकीकरणाच्या विरोधात खूप मोठी एक भूमिका देशी साहित्य या नावाने मांडलेली आहे. नंतर रंगनाथ पठारे यांनी सुद्धा जागतिकीकरणाच्या विरोधात आपले विचार देशीवादाची बाजू घेऊन मांडलेले आहेत. हे युद्ध उतरले आहे रणभूमीवरून रस्त्यात या शतकात सहस्त्रकाळ. अगोदर युद्ध ही रणभूमीवर व्हायची, मैदानात व्हायची. आता संपूर्ण देशाचंच शोषण केलं जात आहे जागतिकीकरणाच्या नावाखाली, असं कवीला म्हणायचं आहे. या शतकात म्हणजे मागे झालेल्या हे युद्ध उतरले आहे या शतकात सहस्त्रकाळ. कवी 21व्या शतकाच्या सुरुवातीला ही कविता लिहितोय. आणि या सहस्त्रकाळ मागे गेलेले हजारो वर्ष अनेक परकीय भारतात आले, आक्रमणं केली, इथल्या लोकांना जिंकलं. काही जण इथं राहिले, काही आक्रमक परत गेले आणि
इथलं शोषण चालूच आहे. म्हणून या सहस्त्रकात असं कवीनं म्हटलेलं आहे. हे रेडियल टायर्सवर बसून येणारे कोट टायवाले सैनिक, हे टायर फाटलेले फुटपाथी पायदळ, एका बाजूला भांडवलदारांचं परदेशी कंपन्यांचं वर्चस्व आहे, आर्थिक शोषण करतायत ते एन केन प्रकारे, आणि दुसऱ्या बाजूला फुटपाथवर पायी चालणारे लोक आहेत. एकीकडे आहे रेचा गट तर दुसरीकडे नाही रे. हे बाटलीक पेयांचे शीत युद्ध. थंड शीत पेय, त्यात थोडंसं केमिकल मिसळून बाटली बंद करून आपणाला विकलं जातं आणि आपण घेतो. इतकंच काय, पाणी सुद्धा आजकाल बाटली बंद करून दिलं जात आहे आणि तेही फुकट मिळत नाही. पाणी सुद्धा या देशात आता पैसे देऊन घ्यावं लागत आहे. पाण्यालाही किंमत आली. हे बाटलीक पेयाचे शीत युद्ध, हे घट्टे पडलेले कटिबंध उष्ण पाण्याचे प्लास्ट टिनपॉट वाहून साहून. नवीन प्रतिमा मर्ढेकरांनी यंत्रयुगाच्या चाहुलीनंतर वापरल्या मराठी कवितेत आणि एक वेगळी भाषा दिली. तशी जागतिकीकरणानंतर वेगवेगळे शब्द, वेगवेगळे प्रवाह, वेगवेगळ्या प्रतिमा, प्रतीक मराठी कवितेत यायला लागली. ती या कवितेत आलेली आहे. प्लास्ट हा शब्द किंवा टिनपॉट वाहून साहून, हे महोत्सव कॉन्टिनेंटल फूड्सचे. फळं, हे लोक राशन मागे मोर, ही त्यांची विविधरंगी राशन कार्डे. कुठलीही गोष्ट, सामान, वस्तू पॅकिंग करून वेगवेगळ्या कलरची प्लास्टिक त्याच्यावरती लावून बाटली बंद, प्लास्टिक बंद आपणाला विकलं जात आहे. आणि त्याच्या अव्वाच्या सव्वा किमती वसूल केल्या जात आहेत. पैसे आपल्याकडनं त्यांच्याकडे जातो आहे. म्हणून कवीने म्हटलं, हे लोक राशन मागे मोर. बुलेट्सच्या पुढे धावतात या नाजूक कारी. कार म्हणजे मोटारी छोट्या छोट्या, कार, व्हॅन असं आपण त्याला म्हणतो. बुलेट्सच्या पुढे धावतात या नाजूक कारी. हे कंडोमला लावलेले रुब्रिकंट्स, हे 10 रुपये लिटरचे पांढरे रॉकेल, केरोसिन, जाळते दिव्याला, बाईला, तत्वाला, तत्ववेत्याला, स्कूटर आणि रिक्षाच्या इंजिनला. रॉकेल खरेदी घ्यावं लागत आहे, पेट्रोल विकलं जात आहे, डिझेल विकलं जात आहे, केरोसिन विकलं जात आहे आणि त्याचाच दुरुपयोग सुद्धा वाईट कामासाठी केला जातो आहे. प्रकाश देण्यासाठी, दिव्याला उजेड देण्यासाठी रॉकेलचा उपयोग केला जातो, पण तेच बाईलाही पेटवण्यासाठी, तत्वालाही तिलांजली देण्यासाठी आणि तत्ववेत्यालाही जाळण्यासाठी. या तेलांचा वापर होत आहे. स्कूटर आणि रिक्षासाठी सुद्धा वापरत आहेत इंधन म्हणून. हे सायबर हार्ड सॉफ्टवेअर, हे टिकाव, फावडे, चुका, खिळे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असं यमक ही अरुण काळे यांनी या कवितेत साधलेलं आहे. अनेक प्रकारची लय, वेगवेगळे ध्वनी, त्या ध्वनींमध्येही लय, आवाजात लय, संगीतात लय या कवितेमध्ये त्यांनी साधलेलं आहे.
हे टिकाव फावडे चुका खिळे हार्डवेअर उड्डाण पुलांपासून हजारो योजने लांब हे समूह अस्त्या नसत्यांची अस्त्या नसत्यांची म्हणजे जे असतं होतं त्याचं नंतर नसतं होऊन जातं जे आत्ता होतं ते नष्ट होतं त्याला त्यांनी नसत्यांची असं म्हटलेलं आहे हे समूह अस्त्या नसत्यांचे बगले बगलेतून वाहणारे डिओड्रंटचे वारे अनेक पद्धतीचे इंग्रजी शब्द मराठी रूपात या कवितेमध्ये कवीने वापरलेले आहेत म्हणजे आपली मराठी भाषा सुद्धा आता कशी संकरित झालेली आहे याचा पुरावा या कवितेतून कवी मांडतोय बगले बगलेतून वाहणारे डिओड्रंटचे वारे आणि हे नाकात भरलेले किडे WWFच्या मिलापी कुस्त्या दूरदर्शनवर चॅनलवर तुम्ही पाहता WWF एक बॉक्सिंग सारखाच कुस्तीतला प्रकार WWFच्या मिलापी कुस्त्या वियाग्राच्या पुलावरून उड्या मारणारे हे दमलेले घोडे तर अनेक इंग्रजी वेगवेगळे शब्द या कवितेत आलेले आहेत दमलेले घोडे ही प्रतिमा शक्तिहीन माणसांसाठी शक्तिहीन पुरुषांसाठी त्यांनी वापरलेली आहे तर जागतिकीकरणाच्या विरोधात म्हणजे प्रत्येक गोष्ट आता इथं विकली जाईल ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं जे घेतील ते टिकतील जे घेणार नाहीत ते हळूहळू नष्ट होतील अशा पद्धतीचं हे जागतिकीकरणाचं आक्रमण आलेलं आहे एक प्रकारचं सपाटीकरण चालू आहे आणि याला फक्त देशीयताच टक्कर देऊ शकते अशा पद्धतीचा आशय जी मूळ ग्रामीण आणि दलित कविता दलित कविताच नंतर आंबेडकरवादी कविता झाली आणि महानगरातील दलित समाजांनी दलित समूहानं लिहिलेली नंतरची कविता ती आज जागतिकीकरणानंतरची कविता आहे तर अशा पद्धतीनं एक अभ्यासक्रमातला घटक म्हणून आणि एक वेगळ्या पद्धतीची प्रतीकं वापरणारी मुक्त छंदातली अरुण गोविंद काळे यांची कविता आत्ताच अभ्यासलेली आहे धन्यवाद